येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व प्रवाशांना सूचना देऊन इस्लामपूर एसटी आगाराला सुद्धा सूचना देऊन येत्या 2 दिवसांमध्ये त्या कामाला सुरुवात करा असे आदेश मुख्याधिकारी यांनी संबंधित काम करणाऱ्यांना बोलावून माझ्या समोर काल त्यांनी सांगितलं। मित्रांनो नमस्कार। आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मुख्याधिकारी यांना धन्यवाद नेमकं कशासाठी। मित्रो, इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यामधील असणारे एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, कारण इस्लामपूर शहरात एक मोठी बाजारपेठ आहे। त्यामुळं पंचक्रोशीतले सगळे नागरिक हे खरेदी करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी शहरामध्ये येत असतात। प्रशासकीय कार्यालये सुद्धा या शहरामध्ये आहेत। त्यामध्ये तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, पोलीस ठाणे असेल, त्याचबरोबर विद्यालये, महाविद्यालये, कॉलेजेस या शिक्षणाच्या सुविधा सुद्धा इस्लामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। त्यामुळं इस्लामपूरच्या परिसरातील किंवा या तालुक्यातील बहुतांश किंवा म्हणजे जास्त प्रमाणात विद्यार्थी या इस्लामपूरच्या दिशेने त्या ठिकाणी धाव घेत असतात। आता इस्लामपूर शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी जे काही प्रमुख मार्ग आहेत त्या मार्गांमधील एक महत्त्वाचा आणि प्रमुख मार्ग तो म्हणजे आष्टानाका। आणि त्या आष्टानाकेमधून थोडंसं आपण आत आल्यानंतर एक 200 ते 300 मीटर अंतरावरती जय हिंद टॉकी समोरील असणारा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पूर परिस्थितीप्रमाणे रस्त्यावरती पाणी साठलं जातंय आणि त्या पाण्यामुळे इस्लामपूर शहरामध्ये विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना शहरामध्ये येण्यासाठी किंवा शहरातून बाहेर पडण्यासाठी खूप मोठी अडचण होते। आता दुसऱ्या मार्गाने फिरून जायचं म्हटलं तर अंतरही वाढतं, वेळही जातो आणि शहरातील सगळ्यात मोठा आणि गंभीर असणारा प्रश्न म्हणजे शहरातलं ट्रॅफिक। आता या सगळ्या समस्यांना शहरांमध्ये येणाऱ्या बाहेरच्या लोकांना किंवा शहरामधील लोकांना हा सगळा त्रास सहन करावा लागतो। आता या झाल्या बाहेरून येणाऱ्या लोकांच्या समस्या किंवा प्रवाशांच्या समस्या। आता ज्या ठिकाणी हे पाणी साठतं त्या ठिकाणचे लोक काय म्हणतायत हे आपण बघूया। मावशी, काय परिस्थिती आहे नेमकी इथे? नाही बेकार परिस्थिती आहे इथं। इथे छोटं पाईप आहे ना, हे बंदोबस्त अख्खा इस्लामपूरचं पाणी इथं येतं। हो। तुम्हाला काय त्रास होतोय? पाण्याचाच पावसामुळे त्रास होतो जरा। काय करायला पाहिजे नेमकं इथे? मोठं पाईप काय तर सोय करायला नाले आत्ताच बांधलेत ना? हो, आत्ताच बांधले। नाल्यातून पाणी जात असेल की? नाही जात, अडकलेच पाणी नाही जात। इथं छोटं पाईप आहे एवढं इथं, हे पाईप काढायला पाहिजे तुम्ही। तर या ठिकाणी आपण नागरिकांच्या व्यथा त्या ठिकाणी बघतोय। मित्रो, या जय हिंद टॉकी समोरचा जो भाग आहे त्या परिसरामध्ये संपूर्ण इस्लामपूर शहरातलं पाणी नाल्यांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये येतं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती साठलं जातं। एवढंच नव्हे तर संपूर्ण नाल्याचं पाणी किंवा संपूर्ण शहरातलं पाणी तिथं असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसतंय, तिथं व्यवसाय करत असलेल्या व्यावसायिकांच्या गाळ्यामध्ये घुसतंय। त्या ठिकाणी काही व्यावसायिक छोटे मोठे व्यवसाय करून आपली पोटं भरतायत किंवा आपला उदरनिर्वाह करतायत। शेवटी ते तिथले नागरिकच आहेत ना। त्यांच्या दुकानामध्ये सुद्धा ते शहरातून येणारं पाणी शिरतंय आणि त्यामुळं तिथल्या लोकांना फार मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय। आता ही समस्या नेमकी कधीपासून आहे ते आपण बघूया। आम्हा काय परिस्थिती आहे नेमकी इथं? इथं नालं बारकी आहे ती, एवढंच आहे असेल। मोठं नालं करायला पाहिजे। काय नेमकं करायला पाहिजे? प्रशासनाला काय सांगू इच्छिता? मोठे नाले करायला पाहिजेत। शनी देऊळ आता तुमच्या दुकानासमोर जे पाणी येतंय ते कधीपासून येतंय? पूर्वीपासूनच येते। किती वर्ष झाली? माझं दुकान इथं 90% आहे। तेव्हापासून पाणी येतंय? म्हणजे किती बिकट अवस्था आहे बघा। मामा म्हणतात की 90 पासून या ठिकाणी त्यांचं दुकान आहे, मात्र जसं दुकान घातलंय तेव्हापासून पाणी या ठिकाणी त्यांना बघायला मिळतंय। आपल्या मित्रो, व्यावसायिक तर म्हणतायत की 1990 पासून त्यांचं दुकान त्या जागेवरती आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी हे पाणी साठतंय। म्हणजे 90 ते 25 जवळपास 35 वर्ष होत आहेत। तर जवळपास 35 वर्षापासून या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय। तिथल्या नागरिकांनी अनेक वर्षांमध्ये नगरपालिकेला निवेदनं दिली, विनंत्या केल्या, हा प्रश्न सोडवण्यासाठी विनवण्या केल्या, मात्र आजपर्यंत त्या ठिकाणचा प्रश्न सुटला नाही। हे तिथल्या लोकांचं आता आपल्याला दुर्दैव समजावं लागेल। पण मित्रो, 17 मे 2025 रोजी AV9 मराठीच्या माध्यमातून मी स्वतः
त्या परिसराचा त्या पाण्यांमध्ये उतरून ग्राउंड रिपोर्ट केला होता. तिथल्या लोकांची समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे हा एकमेव उद्देश त्यामागे होता आणि प्रशासनाने त्या गोष्टीकडे लक्ष देऊन तिथल्या नागरिकांची समस्या सोडवावी हा एकमेव हेतू त्यामागे होता आणि तो हेतू आत्ता कुठेतरी सफल झाला आहे. म्हणूनच नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना मी धन्यवाद दिलाय. मित्रो, काल इस्लामपूर नगर परिषदेचे प्रशासक मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची भेट घेतली. मागच्या काही दिवसांमध्ये एव्हीएनच्या माध्यमातून इस्लामपूर शहरातील ज्या ज्या गोष्टींची दुरावस्था झाली आहे त्या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्या विषयासंदर्भात चर्चा केली आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा असणारा प्रश्न तो म्हणजे जय हिंद टॉकीजसमोरील भागामध्ये जे पाणी साठतंय किंवा रस्त्यावर येण्या जाणाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतोय, त्या प्रश्नासंदर्भात मुख्याधिकारी यांनी त्याची दखल घेऊन त्यामध्ये लक्ष देऊन तो प्रश्न मार्गी लावलाय. मागच्या 4 दिवसांमध्ये त्या ठिकाणी लागणाऱ्या पायपा टाकण्यात आलेल्या आहेत आणि येत्या 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतो असं आश्वासन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिलेलं आहे. त्यांनी बोलत असताना काम सुरू न करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण सांगितलं, ते म्हणजे तो जो मार्ग आहे तो इस्लामपूर शहरामध्ये प्रमुख म्हणजे आतमध्ये येण्याचा प्रमुख मार्ग आहे. त्या मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरू असते, त्यामुळं त्या रोडवरील संपूर्ण वाहतूक त्यांना थांबवावी लागणार आहे. त्यामुळं सध्या तरी ते काम अजूनपर्यंत सुरू करण्यात आलेलं नाही. मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व प्रवाशांना सूचना देऊन इस्लामपूर एसटी आगाराला सुद्धा सूचना देऊन येत्या 2 दिवसांमध्ये त्या कामाला सुरुवात करा असे आदेश मुख्याधिकारी यांनी संबंधित काम करणाऱ्यांना बोलावून माझ्यासमोर काल त्यांनी सांगितलं. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सरही होते. त्यामुळे आनंद या गोष्टीचा आहे की तिथल्या नागरिकांना आता त्या पाण्याच्या समस्याला तोंड द्यावं लागणार नाही आहे. दुसरी गोष्ट, इस्लामपूर शहरामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव येणाऱ्या लोकांना त्या पाण्यापासून किंवा त्या पाण्यातून काटकसर करावी लागणार नाही आहे. तिसरी गोष्ट, तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरणार नाही आहे. या सगळ्या समस्या सुटणार असल्याचा आनंद आहे. मात्र तरी देखील मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आणि संबंधित ठेकेदार किंवा जे कोणी त्या ठिकाणी काम करणार आहेत त्यांना माझी एक आणि अत्यंत महत्त्वाची कळकळीची विनंती आहे की हे जे काम तुम्ही करताय त्या ठिकाणी पूर्व परिस्थिती येणार नाही किंवा पूर्वीच्या पद्धतीनं त्या जागेवरती पाणी साठणार नाही अशा पद्धतीची काळजी घेऊन ते हाती घेतलेलं काम तुम्ही पूर्ण करावं अशा पद्धतीची एक विशेष विनंती मी मुख्य अधिकारी यांना करू इच्छितो. आणि पुन्हा एकदा पृथ्वीराज पाटील यांना मी धन्यवाद देतो. सध्या तरी मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.